नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत प्रति बालाजी मंदिर केतकावळे या ठिकाणी। हे मंदिर पिंपरी चिंचवडपासून जवळपास 55 किलोमीटर अंतरावरती आहे। आम्ही सुरुवात केले वाकड दत्त मंदिर या ठिकाणापासून। येथून पुढे आम्ही मुंबई बेंगलोर हायवेला कनेक्ट होऊन पुढे नारायणपूर या ठिकाणी जाणार आहोत आणि तेथून पुढे सासवड रोडनी प्रति बालाजी मंदिरपर्यंत पोहोचू। आता आपण आलोय मुंबई बेंगलोर एक्सप्रेस हायवेवर। याच मार्गाने आपण पुढे कापूर होळपर्यंत जाणार आहोत आणि तेथून पुढे सासवडला जाणाऱ्या रस्त्याचा यूज करून आपण मंदिरापर्यंत पोहोचू। सकाळची वेळ असल्यामुळे या हायवेवरती जास्त ट्रॅफिक दिसत नाहीये। शनिवारी रविवारी जनरली या रस्त्यावरती खूप ट्रॅफिक असतं। कात्रज बायपास सिटी क्रॉस केल्यानंतर आपल्याला सुंदर दृश्य बघायला मिळतात। पावसाळा असल्यामुळे सगळे डोंगर हे हिरवेगार दिसतात। आता आपल्याला पुढे या मार्गातील कात्रज टनल दिसणार आहे। हे जवळपास 1.2 किलोमीटर एवढ्या लांबीचं आहे आणि याच टनलपासून काही लोक कात्रज टू सिंहगड हा ट्रेक देखील करतात। या टनलची लांबी जवळपास 1200 मीटर एवढी आहे। या टनलपासून पुढे आल्यानंतर पुण्यापासून येणारा जुना रस्ता तो देखील याच ठिकाणी मिळतो। कात्रज टनलच्या पुढे 5 ते 10 मिनिटांच्या अंतरावरती खेड शिवापूर हा टोल नाका आहे। टोल नाक्यापासून पुढे आल्यानंतर रस्ता एकदम मोकळा दिसत आहे। येथून पुढे 15 किलोमीटर अंतर पूर्ण करून आपण पोहोचणार आहोत कापूर होळे या ठिकाणी।
आता आपण पोहोचलोय कापूरहोळ या ठिकाणी। येथून पुढे डाव्या बाजूला सासवडकडे जाणारा रस्ता आहे। मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला 7 ते 8 किलोमीटर अंतर अजून जायचं आहे। हाच रस्ता पुढे सासवड मार्गे जेजुरीला जातो। आता आपण पोहोचलोय प्रति बालाजी मंदिराजवळ। या ठिकाणी पुढे एक चांगलं मोठं एंट्रन्स आपल्याला बघायला मिळतं। या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला सुंदर झाडे बघायला मिळतात आणि स्वच्छताही खूप छान आहे या ठिकाणी। मंदिराच्या शेजारी खूप मोठ्या पटांगणामध्ये फ्री पार्किंगची चांगली सोय केलेली आहे। पार्किंगपासून थोडं अंतर चालून पुढे आल्यानंतर आपल्याला मंदिराचे दर्शन होते। हे मंदिर हुबेहूब तिरुमला येथे असलेल्या मंदिराप्रमाणेच आहे। हे मंदिर तिरुपती तिरुमला येथे असलेल्या मंदिराची प्रतिकृती आहे। मंदिराच्या एंट्रन्स जवळ आल्यानंतर आपल्याला दाक्षिणात्य शैलीमध्ये असलेल्या गोपुरमचे दर्शन होते। मंदिरामध्ये भगवान वेंकटेश्वरांची सुंदर मूर्ती आहे। भगवान वेंकटेश्वरांचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालोय नारायणपूर या ठिकाणी जाण्यासाठी। नारायणपूर या ठिकाणी एकमुखी दत्त मंदिर आहे। नारायणपूर हे ठिकाण प्रति बालाजी मंदिरपासून जवळपास 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती आहे। नारायणपूरकडे जात असताना आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिनिक दृश्य बघायला मिळतात।
हा समोर एक घाट सेक्शन आहे। पावसाळ्यामध्ये हा घाट सेक्शन खूपच बघण्यासारखा असतो। आता आपण पोहोचलोय नारायणपूर एकमुखी दत्त मंदिर या ठिकाणी। या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या ही खूप जास्त आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर येथे लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात। या ठिकाणी गुरुदेव दत्तांची सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते। या ठिकाणी दर्शन घेऊन आम्ही पुढे सासवड मार्गे पुण्याला जाणार आहोत। मंदिराच्या मागील बाजूस प्राचीन असे शिवमंदिर आहे। हे शिवमंदिर खूपच प्राचीन आहे। मंदिरामध्ये आत गेल्यानंतर आपल्याला काही पायऱ्या उतरून शिवलिंगाचे दर्शन घ्यावे लागते। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक यू।